ट्रम्पने चायनावर परत 125% टॅरिफ लावलेले आहे. 125%. आणि जे 90 देश होते, 90 पेक्षा जास्त, ज्यांच्यावर 20% 25% टॅरिफ लावलेले, त्या सगळ्यांचे टॅरिफ 10% गेलेले आहेत. त्यामुळेच तुम्ही बघाल की भारतीय स्टॉक मार्केट आहे ती लगातार वाढत चालली आता. ट्रम्पने भारतावर जे 24% टॅरिफ लावलेले ते त्याने काढून 10% गेले. या 10% आणि त्यामुळेच जर तुम्ही ची स्टॉक मार्केट बघाल तर ती एका दिवसात तब्बल 12% वाढलेली. तर आपण बघूया याचा भारतावर काय परिणाम होईल. कारण ट्रम्पने 125% टॅरिफ हे चायनावर लावलेले आहे. तर सर्वात आधी भारतासाठी चं मार्केट उघडं होईल. म्हणजे आता जे प्रोडक्ट्स चायना मध्ये विकते ते विकणं आता कमी होईल, कारण ते महाग होतील. कारण जे समजा एक प्रोडक्ट जर 20 रुपयाला विकत असेल, तो आता 125% म्हणजे 40 ते 50 रुपये तो आता विकेल. मग आपल्या भारताच्या जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना तिकडे जागा उभी आहे की ते जाऊन तिकडे विकू शकतात. असंच भारताला एक मोठा चान्स मिळेल. आणि तुम्ही विचार केला असाल की ट्रम्पने आधीच सांगितलेलं की जे पण मी टॅरिफ लावीन त्याचे त्याच्यावर कुठल्याच देशाने माझ्यावर अजून म्हणजे टॅरिफ रिटॅलिएट करू नका, म्हणजे माझ्यावर टॅरिफ लावू नका किंवा मला रिप्लाय नका देऊ. पण चायनाने ते केलं. चायनाने जर ट्रम्पने ते चायनावर 57% टॅरिफ लावलेले, त्याच्यावर परत चायनाने वर पण 57% लावले. मग ने परत त्याच्यावर 85% लावले, मग चायनाने पण लावले आणि मग शेवट चायनाने 125% लावले आणि मग ने पण 125% लावले. मग त्यामुळे आणि बाकीच्या आता इंडियासारख्या देशांनी वर परत टॅरिफ नाही लावले. त्यामुळे इंडियाला 10% टॅरिफ फ्लॅट ज्या 90 देशांना लावले त्या 90 देशांच्या लिस्टमध्ये इंडियाला टाकलंय. आणि आता पुढच्या 90 दिवसासाठी हे 10% टॅरिफ भारतावर राहणार आहेत. जे इंडियाचे आपले मिनिस्टर आहेत पियुष गोयल, त्यांनी सांगितलंय की हा एकदम गोल्डन चान्स आहे, हा परत नाही येणार. त्यामुळे इंडियाला ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. हे आपले भारतातले मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही च्या मार्केटमध्ये जाऊन विका. कारण आता पुढच्या 90 दिवसासाठी चायनाला खूप कठीण जाणार की त्यांचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये विकणं. तर ही इंडियासाठी एकदम ग्रेट चान्स आहे. इंडियाचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांना हे सुवर्ण संधी. आता विचार केला की ट्रम्पने अचानक एवढे कमी टॅरिफ का लावले, तर त्याचं खरं कारण आहे की जे चे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, म्हणजे भारताचे बॉन्ड्स असतात की बॉन्ड्स म्हणजे की भारत सरकार आहे ती बॉन्ड्स म्हणजे लोन घेते, बॉन्ड जाहीर करते ज्याच्याने तुम्ही आम नागरिक गव्हर्नमेंटला पैसे द्यायचे आणि मग ते पैसे रोड, बिल्डिंग्स, इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन ह्यावर खर्च करते गव्हर्नमेंट आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला इंटरेस्ट देते. तसेच चे पण त्याचे सेम बॉन्ड्स आहेत. मग त्यात जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी त्यांचे पैसे टाकणे बंद केले. म्हणजे आता इन्व्हेस्टर्स जे बॉन्ड घेतात ना, तर त्यांनी बॉन्ड घेणं थांबवलं. मग त्यामुळे चं बॉन्ड मार्केट पडायला लागलं, डॉलर कमी व्हायला लागला. सर्वात माहिती असेल सगळीकडे पूर्ण जगात डॉलर वापरला जातो. हे केलं टॅरिफ हटवण्यात त्यांचा डॉलर कमी झाला, म्हणजे इन्व्हेस्टरला डॉलरवर विश्वास कमी व्हायला लागला, स्टॉक मार्केट पडायला लागली. तुम्ही बघाल एका दिवसात याची ची स्टॉक मार्केट 6-7% म्हणजे 2-3 दिवसात 10% पडली. पण जसं त्यांनी टॅरिफचं केलं तसे एका दिवसात 12% वाढली. त्यामुळे ह्या 3-4 कारणामुळे ट्रम्पला त्यांचा डिसिजन मागे घ्यायला लागला. पण ट्रम्प आणि चायनाचं असं भांडणच आहे की ट्रम्प आणि चायना कधी पटतच नाही. कारण ट्रम्प बोललेला की तुम्ही माझ्या रिटॅलिएट करू नका, तरी चायनाने केलं आणि आता मग त्याला खूप कठीण जात आहे. तर या आता आपण बघू पुढे काय होतंय. थँक्यू.